चालला. तर बघा आज आलो आहे पुणे आणि घरामध्ये खूप राडा पडलेला होता. राडा आवरला बघा, नाटकं ठेवलं. इथं भांडे लावलेले आहेत बघा रॅकला. लय धूळ बसती ना, त्याच्यामुळं हे असं झाकून ठेवलं मी साडीने. आणि सगळं आवरून ठेवलंय बघा. ह्याच्यामध्ये सायकल आहे आमची, उठलेली सायकल आम्ही झाकून ठेवली बघा सायकल आम्ही, कारण चालवायला आता पोरं नाहीत त्याच्यामुळं स्वतंत्र आहेत म्हणून झाकून ठेवली. बघा ना आमचं घर असं आहे, लय घाण झालं बघा. पत्रे सगळे खाली आलते इकडं बाहेर. मग वरती गेलो आम्ही सकाळी. तिकडून आल्यावर पुण्याहून आलो आणि मग पत्र्याचं बघितलं पहिल्यांदा. वारं कावलं लय होतं तर उडले होते बघा पत्रे थोडेसे, सरकले होते म्हणून मग आम्ही पुढे सरकवले, मागं सरकवले आणि व्यवस्थित सगळं पसारा हे ठेवला. आणि इकडे आदिराज झोपलाय आणि नवेश पण झोपलाय. झोपला. इकडं आवरून ठेवलंय ना सगळं. तो काम केलं आज, म्हटलं थोडा आराम लय दमून गेलो आम्ही रात्री आलो. गाडी बोर होत आहे, सकाळी चहा वगैरे केली, स्वयंपाक वगैरे आवरून घेतला कपड्यांचं बघू. ते तर म्हणतो ते नको राहू दे, पण म्हणलं संध्याकाळी जर पाऊस आला तर मग आपली झोपायची अडचण, त्याच्यामुळं कपडे आवरून आता आराम घ्यावा. आम्हाला 2च रूम आहेत बघा. इकडं अंधार आहे थोडासा. हे बघा इकडं आमची म्हातारी राहते ना, तर म्हातारीचा पसारा आहे बघा तिकडे. आणि तिथे झोपलेली म्हातारी. आम्ही इथं राहतोय, आमचा इथं पसारा म्हणजे आम्ही सगळे एकत्रच ना, त्याच्यामुळं आम्ही भांडे वगैरे काही काढलेले नाहीत बघा. एकत्र असल्यामुळे तिकडं भांडे हे सगळं आहे. मी असे कपडे हे लावले आज, व्यवस्थित आवरून घेतलं. म्हणलं थोडा ब्लॉक घ्यावा. तर माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मला. बघा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि आम्हाला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर, कमेंट नक्कीच करत जा. बघा आम्ही ना आमची अशी परिस्थिती, त्याच्यामुळं आम्ही म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा, कारण आमची अशी परिस्थिती तर म्हटलं त्याच्यातून थोडे पैसे येते तर घर हे होईना आम्हाला नीटनाटकं, कारण ह्यांना दुसरं काम होत नाही, ट्रॅक्टरवर जाते तेवढ्यात काय भागत नाही बघा आमचं. त्याच्यामुळं आम्हाला नक्कीच तुमची साथ पाहिजे. नक्कीच आम्हाला कमेंट, लाईक, शेअर करा. आम्हाला पुढं जाण्याची संधी द्या तुम्ही बघा मित्रांनो.